सध्या ते तुम्हाला सुद्धा माहिती असेल की रामनवमी ते लवकर जवळ आले आणि ह्या रामनवमीमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्टेटसला किंवा इंस्टाग्रामच्या स्टोरीला किंवा फेसबुकची स्टोरी जर तुम्हाला अशा प्रकारे तुमचे फोटोज बनवून जर ठेवायचे असतील किंवा तुम्हाला इतर कोणत्याही सोशल मीडियाच्या ॲपवर जर अशा प्रकारचे फोटोज बनवून जर अपलोड करायचे असतील तर कशा प्रकारे हे फोटोज तुम्ही बनवू शकता। कारण की आता सध्या तुम्हाला सुद्धा सगळ्यात पहिला मराठीमध्ये आपलाच हा व्हिडिओ आहे तो अपलोड झालेला आहे। याची संपूर्ण मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये ते प्रॉम्प्ट देणार आहे। यात तुमचा चेहरा सुद्धा तो 100% तो मॅच सुद्धा होणार आहे आणि अशा प्रकारचे मी प्रॉम्प्ट्स आहेत ते वेगवेगळे घेऊन आलोय अनलिमिटेड। म्हणजे की तुम्हाला आज जी की आहे आज मी तुम्हाला इथे 15 अशा प्रकारचे प्रॉम्प्ट्स देणार आहे। ह्या प्रॉम्प्टचा तुम्ही वापर करून आहे ते अशा प्रकारचे ते रामनवमीच्या आधीच आहे ते फोटोज तुम्ही इथे जनरेट करू शकता। यात तुम्ही वेगवेगळे सुद्धा इथे बनवू शकता। आज मी मुलांचे सांगणार कशा प्रकारे बनवायचे आणि नेक्स्ट जी की मी व्हिडिओ करणार यात सांगणार की मुलींचे सुद्धा इथे तुम्ही अशा प्रकारचे वेगवेगळे फोटोज आहेत ते बनवू शकता। यात त्यानंतर कपलचे फोटो सुद्धा इथे तुम्ही बनवू शकता। त्यानंतर लहान मुलांचे सुद्धा इथे फोटोज बनवू शकता। याच्यावर मी पार्ट आहे ते सेपरेट करणार आहे। त्यासाठी फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारची बेल आयकॉन प्रेस करा, अजिबात विसरू नका। म्हणजे जेव्हा केव्हा मी कोणतेही व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल। आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर जाऊया आणि सगळं काय डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घेऊ। जसं की सगळ्यात पहिले तर गॅलरीतून ओपन केले आणि गॅलरीमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही फोटोज आहेत ते बनवू शकता। हे तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम स्टोरी किंवा व्हॉट्सअप किंवा फेसबुक कुठेही तुम्ही कोणत्याही सोशल मीडियाच्या ॲपवर आहे ते तुम्ही फोटोज आहे ते पोस्ट करू शकता किंवा स्टोरीला सुद्धा इथे ठेवू शकता आणि दिसायला सुद्धा हा एकदम खतरनाक फोटो आहे तुमचा दिसणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट जी की असत्या तुमचा चेहरा जो की 100% या फोटोमध्ये चेहरा सुद्धा तो मॅच होत आहे बघू शकता अशा प्रकारे। ओके, अशा प्रकारे तुम्ही एकच फोटो नाहीत अनलिमिटेड फोटोज आहेत ते बनवू शकता। जसं की आता बघू शकता इथे सुद्धा तो बनवलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही डिफरंट फोटोज आहेत ते बनवू शकता। मी भरपूर तुम्हाला प्रॉम्प्ट्स दिले आहेत ते तुम्ही बिंदास्त यूज करू शकता। पण हे प्रॉम्प्ट्स तुम्हाला भेटणार कुठे हे लास्टला मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा। अशा प्रकारे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही फोटोज आहेत ते बनवू शकता आणि हे बघू शकता एकदम युनिक फोटोज आहेत। अशा प्रकारे युद्धाचे जे की फोटोज असतील ते सुद्धा तुम्ही बनवू शकता। ओके, यात तुम्हाला वेगवेगळे प्रॉम्प्ट्स आहेत मी इतकेच जे की प्रॉम्प्ट्स आहेत ते यूज करून फोटो आहेत ते जनरेट केलेले आहेत। ओके, आता आपण बघूया हे फोटोज बनवूया कसे। सगळ्यात पहिले तर हे फोटो बनवण्यासाठी तुम्ही उपयोग केलाय ते गुगल जेमिनी, तुम्ही ChatGPT सुद्धा इथे उपयोग करू शकता। पण हे प्रॉम्प्ट आहे ते ChatGPT वर वर्क करत नाहीत। पहिलेच मी सांगतो हे फक्त प्रॉम्प्ट आहे ते गुगल जेमिनी वरच वर्क करत आहेत। ChatGPT वर जर तुम्ही ट्राय करायला गेला तर तिथे तुमचा फोटो बनणार नाही, तिथे तुम्हाला प्रॉब्लेम येणार की तुमचा जो की चेहरा असेल तो मॅच होणार नाही। त्यामुळे हा जर तुम्हाला प्रॉम्प्ट यूज करायचा असेल तर फक्त गुगल जेमिनी ॲप आहे ते तुम्हाला प्ले स्टोर जाऊन इन्स्टॉल करायचे आहे। ओके, सगळ्यात पहिले तर गुगल जेमिनी ॲप असेल ते मी इथून ओपन करून घेतो। जसं की बघू शकता गुगल जेमिनी ॲप असेल ते मी इथून ओपन केल्यानंतर बघू शकता ऑलरेडी मी अशा प्रकारे फोटो आहे तो जनरेट केलेला आहे। तर इथे काय करतो इथे थ्री लाईनवर क्लिक करतो, न्यू प्रोजेक्ट आहे तो आपण आता इथून क्रिएट करू। न्यू प्रोजेक्ट आहे तुम्ही अशा प्रकारे तो क्रिएट केलेला आहे तो बघू शकता अशा प्रकारे। ओके, त्यानंतर तुम्हाला घ्यायचं प्लस बटन बघायला भेटतं बघू शकता प्लस बटनवर क्लिक करायचं। त्यानंतर इथे गॅलरीचा ऑप्शन भेटेल यावर क्लिक करून घ्यायचा आणि महत्त्वाची गोष्ट इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा जी की आहे सेल्फी फोटो असेल तो तुम्हाला ऍड करून घ्यायचा आहे। नाहीतर तुम्ही इझिली ते सेल्फी काढून नाही तो फोटो इथे ऍड करू शकता। सेल्फी फोटो असेल तो तुम्हाला इथे ऍड करून घ्यायचा आणि खाली इथे अस्क जेमिनी तिथे फक्त मी तुम्हाला जो प्रॉम्प्ट देणार आहे हा तिथे तुम्हाला तो पेस्ट करायचा, कॉपी करून घ्यायचा आणि तिथून पेस्ट करायचा आणि लास्टला फक्त तुम्हाला काय करायचं आहे जे की इथे इमेज जनरेट तुम्ही लिहू शकता। अशामध्ये इमेज जी की आता बघू शकता अशा प्रकारे मी लिहित आहे जशा इमेज जनरेट। ओके, अशा प्रकारे तुम्हाला टाईप करायचा आणि सेंड करा। सेंड केल्यानंतर काहीच मिनिटाच्या आत आहे जी की प्रोसेसिंग होणार आहे म्हणजे तुमचा जी की फोटो असेल तो बनायला स्टार्ट होणार आहे। बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल प्रोसेसिंग झाल्यानंतर तुमचा फोटो कशा प्रकारे आहे तो रेडी होतोय ते तुम्हाला मी दाखवतो। जसं की आता बघू शकता जे की आता थोडंसं लोडिंग घेत आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो की फोटो आहे तो ॲक्च्युअलमध्ये आपला बनतोय कशा प्रकारे। जे की आता बघू शकता थोडंसं इथे 5 ते 10 मिनिटाचा वेळ लागणार आहे कारण की महत्त्वाची गोष्ट असतात जर तुमचं इंटरनेट जर फास्ट असेल तर लगेच तुमचा फोटो आहे तो बनून जाणार आहे आणि जर इंटरनेट थोडंसं स्लो असेल तर थोडंसं वेळ घेतं। कारण की महत्त्वाची गोष्ट कशी असते इंटरनेटवरच हे अवेलेबल राहणार आहे कारण की इंटरनेट जर फास्ट असेल तर लगेच फोटो होणार म्हणजे होणार। बघू शकता आता थोडंसं प्रॉब्लेम येत आहे तर आता बघू शकता फोटो अशा प्रकारे इथं आपला रेडी झालेला आहे। म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जर प्रॉम्प्ट्स यूज केले तर वेगवेगळे फोटोज आहेत ते जनरेट करू शकता। आता बघू शकता अशा प्रकारे जी की पाया पडताना अशा प्रकारे फोटोज आहेत ते जनरेट चाललेत। त्यानंतर इथे तुम्हाला एक बटन भेटते बघू शकता डाउनलोडचं, यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड सुद्धा इथे करून घेऊ शकता। जर समजा तुम्हाला काय करायचं आता हा फोटो तुम्हाला आवडला नाही, दुसरा फोटो तुम्हाला जनरेट करायचा असेल तर काय करायचं सगळ्यात पहिले तर इथून मी जी काय प्रॉम्प्ट बघू शकता टेलिग्रामवर मी इथे प्रॉम्प्ट टाकलेले आहेत
यातील फक्त जो प्रॉम्प्ट पाहिजे तो अशा प्रकारे कॉपी करून घ्या. जसं की बघू शकता अशा प्रकारे इथून अशा प्रकारे मी कॉपी करून घेतो. कॉपी करायचं आणि फक्त इथे जायचं आहे तुम्हाला. इथे गेल्यानंतर इथून बॅक या आणि फक्त जी की प्रॉम्प्ट टाकला आहे जो प्रेस करा, एडिटच्या बटनवर क्लिक करा आणि हा प्रॉम्प्ट आहे तो पूर्णपणे सिलेक्ट करा आणि कट करून घ्या. आणि जो प्रॉम्प्ट तुम्ही आता कॉपी केलेला आहे तो प्रॉम्प्ट अशा प्रकारे इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर फक्त सेंड करा. त्यानंतर हाही तीच प्रोसेस होणार आहे आणि तुमचा फक्त फोटो असेल तो थोडासा वेगळ्या पद्धतीतून आहे तो जनरेट होणार आहे. अशा प्रकारे आता तुम्ही मुलांचे वेगळे मुलींचे सुद्धा इथे बनवू शकतात. याच्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करायची आहे. म्हणजे मी जी काय जेव्हा केव्हा ते व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. यात आपण आहे ते पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 अशा प्रकारे करणार आहेत. म्हणजे भरपूर सारे यावर व्हिडिओ सुद्धा येणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघू शकता अशा प्रकारे तुमचा फोटो आहे तो रेडी होणार आहे. यात आता बघू शकता महत्त्वाची गोष्ट काय झाली आहे की यात हातात आपल्या मोबाईल दिसत आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल तर याला सुद्धा इथे तुम्ही रिमूव्ह करू शकता. आता याला रिमूव्ह कसं करायचं, बरेचसे जण हाच प्रॉब्लेम असतो की कोणताही फोटो जर तुम्ही अशा प्रकारे जनरेट करायला गेला तर काही ना काही गोष्टी आहेत त्यात एक्स्ट्रा ॲड झालेल्या असतात. तर तुम्ही काय करू शकता, हे जो प्रेस करायचा आहे इथे बघू शकता थोडंसं इथं लोडिंग होऊन देते. इथे प्रेस करा, एडिटच्या बटनवर क्लिक करा आणि इथे मोबाईल तुम्ही टाईप करून मोबाईल रिमूव्ह जी की असेल मोबाईल इथून रिमूव्ह जसं की तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीने टाईप करू शकता. ओके, जर आता मोबाईल रिमूव्ह आपण इथे टाकलाय तर आता बघू शकता आपला जी की इथे बघू शकता मोबाईल रिमूव्ह आपण टाकलाय तर आता आपला फोटो कशा प्रकारे रेडी होतोय ते आपण पाहूया. थोडंसं लोडिंग घेणार आहे पण आपला ते मोबाईलचा जे की PNG ॲड झाला तो रिमूव्ह होतोय का नाही ते पाहूया. जर रिमूव्ह झाला नाही तरी सुद्धा तुम्हाला सोल्युशन मी सांगणार आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे व्हिडिओ स्किप करू नका. ओके, आता बघू शकता थोडासा इथे आता आपला इमेज आहे तो लोडिंग घेत आहे. तर आता आपण बघूया जी की इमेज आपला कशा प्रकारे आहे तो रेडी होतो. महत्त्वाची गोष्ट असं आहे तुम्हाला जो पार्ट नको आहे तो ह्या प्रॉम्प्टमध्ये टाईप करायचा आहे किंवा कोणता प्रॉम्प्ट तुम्हाला हवा आहे तो फक्त इथे टाईप करा आणि सेंड करा. त्यानंतर तुमचा इमेज आहे तो रेडी होणार आहे. आता बघू शकता थोडंसं प्रोसेसिंग घेत आहे कारण की जास्त वेळ लागतो कारण की काही गोष्टी तुम्ही त्यात ॲड करायला गेला तर ती जी की असेल इमेज बनण्यासाठी 5 ते 10 मिनिट किंवा 10 ते 15 मिनिट सुद्धा वेळ लागतो. ओके, त्यामुळे महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला ज्या काही गोष्टी पाहिजे त्या सगळ्यात पहिले तर प्रॉम्प्टमध्ये ऑलरेडी तुम्हाला टाईप करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुमचा इमेज आहे तो लगेच जनरेट होणार आहे. जसं की आता बघू शकता आपला इमेज आहे तिथं आता बघू शकता जो की आहे तो रेडी होत आहे म्हणजे ऑलरेडी रेडी झाला आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीने लोडिंग नॅनो बनणार टू जर दिसलं तर समजायचं की तुमचा इमेज आहे तो आता रेडी होत आहे. आता बघूया आपला इमेज आहे तो कशा प्रकारे तो रेडी होत आहे कारण की जास्त वेळ प्रोसेसिंग घेतलं आहे. आता बघू शकता आपला इमेज आहे. आता तुम्ही बघू शकता 1 मिनिट तुम्ही बॅक केला मी तर आहे तो आपला प्रोजेक्ट क्रिएट करतो. ओके, आता बघू शकता जो फोटोमध्ये जो की मोबाईल होता तो पूर्णपणे रिमूव्ह झालेला आहे आणि आपला इमेज आहे तो एकदम खतरनाक पद्धतीतून आहे तो रेडी झालेला आहे. याला तुम्ही इझिली आहे ते तुम्ही स्टोरी किंवा इंस्टाग्रामच्या स्टोरीला किंवा कुठेही पोस्ट करू शकता इतर सोशल मीडियाच्या ॲपवर आणि इथून डाउनलोड सुद्धा इथे करू शकता. शेअर बटनवर जर तुम्ही क्लिक केलं तर हा फोटो इथे तुम्ही इथून शेअर सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपवर किंवा इतर कोणते इंस्टाग्राम, फेसबुक किंवा यूट्यूबवर सुद्धा ते शेअर करू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये ते नक्की सांगा, अजिबात विसरू नका. आता हे प्रॉम्प्ट तुम्हाला भेटतील कुठं तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक बघायला भेटेल टेलिग्रामची. तो क्लिक करा आणि तिथे तुम्हाला जॉईन करून घ्यायचा. जॉईन केल्यानंतर तिथे तुम्हाला फोटो सहित सगळे प्रॉम्प्ट्स आहेत ते बघायला भेटणार आहेत. तिथून तुम्ही इझिली ते एकदम फ्रीमध्ये ते प्रॉम्प्ट घेऊन अशा प्रकारचे फोटोज आहेत ते जनरेट करू शकता. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.